नमस्कार मित्रांनो, मी शरद स्वागत करतो आपल्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मी सध्या आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर या ठिकाणी। बुलढाणा विभाग, मलकापूर आगार, मलकापूर बस स्टँड। तर मलकापूरमध्ये मी आता सकाळी आलो आहे, 7:30 वाजलेले आहे सकाळचे आणि इथला परिसर बघू शकता आणि थंडी पण भरपूर वाढली आता। तर मलकापूरच्या बस स्टँड विषयी आपण आज जाणून घेणार आहोत। या ठिकाणून कोणते कोणते लॉंग रूट जातात, कोणत्या कोणत्या लोकल रूट जातात, इथून कोणत्या कोणत्या ठिकाणी प्रवास करू शकतो आपण आणि कोणत्या कोणत्या ठिकाणच्या गाड्या या ठिकाणी थांबतात याची सगळी माहिती आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा। करूया सुरुवात व्हिडिओची। मलकापूर वाशिम 7:30 वाजता। मलकापूर छत्रपती संभाजीनगर गाडी जाते 7:45 वाजताचा टायमिंग, मलकापूर ते छत्रपती संभाजीनगर। मलकापूर शेंबा 7:45चा टायमिंग, लोकल रूट इथला मलकापूर शेंबा। याच्या अगोदर 7:30चा टायमिंग मलकापूर ते पुणे गेला, मलकापूर ते वाशिम इथले लॉंग रूट गेले। जी कंडिशन आहे तर ही अशा प्रकारचे प्लॉटवर गाड्या लागत आहे। सकाळचा 8चा टायमिंग आहे, मलकापूर ते वजा सरकटे, बुलढाणा, चिखली, साखरखेडा, दसरबीड आणि चांगेफळ या मार्गाने ही गाडी रवाना होते। मलकापूर आगारातर्फे हा एक रूट ऑपरेट केला जातो। दुसरी गाडी याच्या बाजूला जळगावहून आली, अकोला चालली आहे। ही गाडी अकोला चालली, ही पण जाते ना बुलढाणा। मलकापूर ते बोदवड, जळगाव जिल्ह्यातील एक तालुका बोदवड। हा रूट ठाणे आगारातर्फे ही गाडी ऑपरेट केली जाते। ठाणे ते शेगाव, परत शेगाव ते ठाणे। ही गाडी मलकापूरहून वापस ठाण्यासाठी चालली। सकाळी सकाळी शेगाववरनं ही गाडी आली, मलकापूर, एरंडोल, मालेगाव, भुसावळ, जळगाव आणि नंतर धुळे, नाशिक आणि ठाणे। ही गाडी जळगावहून आली, यवतमाळला जाते मलकापूरहून। मलकापूरला ही 8:30 वाजता असते। मेहकर गाडी भुसावळ मेहकर, भुसावळ आगारातर्फे ही गाडी मेहकरला जाते, तर ही जाते मलकापूरहून। आणि इकडे अकोला, नाशिक, अकोल्याहून येणाऱ्या गाड्या नाशिकला जाणाऱ्या या ठिकाणून जातात मलकापूरहून। त्याच्यामुळे मलकापूर बस स्टँड हे पण एक फार मोठं बस स्टँड आहे। या ठिकाणी 1000 लोक रोजचे प्रवास करतात आणि आता सध्या काय चालू आहे ना, बस स्टँडचं बांधकाम चालू आहे, त्याच्यामुळे थोडंसं या ठिकाणचा कारभार अस्ताव्यस्त आहे। त्याच्यामुळे गाड्यांची जरा लावायची स्थिती बरोबर नाही आहे, कुठेतरी गाड्या लागतात, ॲडजस्टमेंट चालू आहे। आपलं शहर आपलं बसस्थानक, मलकापूर बसस्थानक, बुलढाणा विभाग, मलकापूर आगार। बुलढाणा जिल्ह्यातलं मलकापूर हे विदर्भाचं प्रवेशद्वार ओळखले जाते आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बाजारपेठ उपलब्ध आहे। बस स्टँडच्या बाहेरच्या साईडचं कॉन्क्रिटीकरण झालं आणि हा खालचा ओटा झाला आणि कॉलम चालू आहे आता, म्हणजे काम प्रगती। मंडळी, अगोदर हे बस स्टँड जे होतं हे चौकोन होतं, आता हे त्रिकोणी आहे। मलकापूर देवधाबा इथलचा लोकल रूट आहे, रेग्युलर चालतो। शेगाव शिर्डी आली, शेगावहून शिर्डीसाठी बाजूला अकोला, इंदोर। तर 9 वाजले सकाळचे आणि ह्या गाड्या आता मलकापूरच्या स्टँडवर 9 वाजता दाखल झाल्या आहेत। मलकापूर संभाजीनगर 8:30चा टाइम। याच्या आधी 7:30 वाजता मलकापूर ते पुणे गेली। सकाळचे 9:15 9:30 वाजत आले आणि मलकापूर संभाजीनगर शिवशाही गाडी लागलेली आहे, बघू शकता। ही दुसरी गाडी आहे मलकापूर संभाजीनगरसाठी। ही गाडी बघू शकता, 9:30 वाजले, मेहकरहून आली आणि जळगावला जाते। मेहकर, चिखली, बुलढाणा, मलकापूर, भुसावळ आणि फायनल स्टॉप याचा जळगाव। खामगाव ते सप्तशृंगी गड, मलकापूर, भुसावळ, जळगाव, खान्देश, धुळे, मालेगाव आणि कळवण। इकडे बरामपूर शेगाव, इकडे जामनेर शेगाव आणि मध्ये मंगळूर पीर ते भुसावळ लॉंग रूट। 2 मलकापूर आहे। हे एक बुलढाणा जिल्ह्यातलं एक मलकापूर आणि दुसरं जे मलकापूर पुणे विभाग कोल्हापूरच्या जवळपास असं ते दुसरं आणि तिसरं पण असेल तर कमेंट करून सांगा। अमरावती, चाळीसगाव।
10चा टाइम 10:30 वाजले. मलकापूर संभाजीनगर, इकडे अकोला नाशिक आणि इकडे धुळे नागपूर शिवशाही. मलकापूर हे शहर नागपूर मुंबई हायवेवर आहे, त्याच्यामुळे जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर या साईडनं जाणाऱ्या गाड्या मलकापूरहून क्रॉस होऊन जातात. ही संभाजीनगर गाडी 4थी फेरी आहे, आता ही निघाली आहे. या इकडे लोकल रूट आणि इकडे लॉंग रूट. आजची तारीख आहे 13 डिसेंबर 2024. जळगाव, राळेगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, मलकापूर, खामगाव, अकोला, मूर्तिजापूर, कारंजा, दारवा, यवतमाळ आणि राळेगाव लॉंग रूट आहे. लॉंग रूट. या बाजूला बोदवळ गाडी लागली. मलकापूर बोदवळ मला वाटतं दर अर्ध्या तासानं ही गाडी असते. आणि इकडे बाजूला बोदवळ मलकापूर देवदाबा ही पण रेग्युलर गाडी असते.
तर मंडळी, हे होती मलकापूरच्या बसस्टँडची सकाळची अपडेट. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. जय महाराष्ट्र.